दरम्यान ज्या साहित्य संमेलनाच्या मंचावरून नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलंय त्याच विधानाचा साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी निषेध केलाय। आयोजक संजय नहार आणि युवराज शहा यांच्यासोबत याच संदर्भात बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आपण बघूया। नीलम गोऱ्हे यांनी वक्तव्य केलेलं त्यावरून वाद निर्माण झालेला आहे। आयोजक युवराज शहाजी आपल्या सोबत आहे, त्यांचं वक्तव्य काय भूमिका आहे? मला असं वाटतं की त्यांनी या व्यासपीठाचा थोडासा गैरवापर केलेला आहे। वास्तविक हे साहित्याचं व्यासपीठ आहे। लोक या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले, देशभरातून सगळे मराठी रसिक या ठिकाणी यांची राजकीय वक्तव्य ऐकण्यासाठी आलेले नाही आहेत, तर या ठिकाणी साहित्य, गाणी, गप्पा, गोष्टी आणि अनेक कलाकार या ठिकाणी एकत्र यावेत आणि साहित्याची जी आपली एक दिशा आहे ती आपण ठरवावी, ह्या मागचा या आंदोलनाचा हेतू असतो। परंतु दुर्दैवानं अनेक राजकीय लोक या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिका मांडून सनसनाटी निर्माण करणे, आपल्याकडं कॅमेरा कसा फोकस होईल, आपल्या वक्तव्याचा आपल्याला कसा फायदा होईल, या पद्धतीने या व्यासपीठाचा गैरवापर होतो। संजयजी आपल्यासोबत आहेत। संजय, मला सांगा की काय भूमिका असणार आहे? नाही, मी म्हटल्याप्रमाणे हे संमेलन हे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं, कुणी काय बोलावं हा बोलणाऱ्याचा जरी अधिकार असला तरी मला असं वाटतं की या व्यासपीठाचा व्यक्तिगत आरोपांसाठी वापर केला जाऊ नये, ही संयोजक म्हणून आमची एक अपेक्षा पण आहे आणि भावना पण आहे। दुसरा मुद्दा की चर्चा हे चालत आरोप हेच केला जातोय की एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कार दिला, मग तो पुरस्कारच राजकीय होता असं संजय राऊतांनी। तर बघा, आरोप आणि चर्चांवर उत्तर देणं काही शक्य नाही। मला असं वाटतं की जे आम्हाला संमेलनाच्या निमित्तानं जो आमचा हेतू होता की महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची भाषा, तर तो आम्ही ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला। त्यात आम्ही कुठे चुकलो असेल, फसलो असेल, काही चोऱ्या केल्या असतील तर त्याची चौकशी करायचा अधिकार पत्रकारांना, लेखकांना, शासनाला आणि सगळ्यांना आहे। तर काय संजय राऊत मोठे पत्रकार, त्यांना तो अधिकार आहे। परंतु भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे, निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये। रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।